नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. पैठण विधानसभा मतदारसंघाची गद्दाराला काढायची परंपरा आहे. 1990 साली येथे गद्दारी झाली होती, परंतु निष्ठावंत शिवसैनिकांनी ही चूक दुरुस्त करून 1995 साली पुन्हा शिवसेनेचा आमदार निवडून आणला होता. आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच आपल्याला कार्य करायचे आहे. येथील गद्दारी मिटवायची असल्याची सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली आहे. दहशतवाद समोर आम्ही 56 इंचाच्या छातीने लढणार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला काही अर्थ नाही. वास्तविक देशांतर्गत मागील 10 वर्षात दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार संपूर्ण अपयशी असल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शहरातील रेल्वे उड्डाणपुलाला नजीक अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपूल जवळ एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी यावेळी धाव घेतली. प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीचे मुस्लिम समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले आहे. 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, परिसर या विषयाचे सोप्या भाषेत गोष्टी स्वरूपात ज्ञान मिळावे या उद्देशाने पुस्तकाची किट तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येकी एक किट मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र चोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीचा रस्ता अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकाम व्यवसाय आणि मालमत्ता धारक यांच्यावर सातत्याने दंडात्मक कारवाई सुरू आहे. चिकलठाणा येथील छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाचं काम वेळेत मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाचा कालबद्ध कार्यक्रम राबवावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले आहेत. येनवण सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये दरोडेखोरांनी मोठा गोंधळ घालून व्यावसायिकेचे तब्बल 106 तोळे सोने आणि हिरेजडित दागिने चोरले. याबाबत पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिघांना अटक केली असून चोरीला गेलेले दागिने देखील जप्त केले. डोक्यात भाईगिरीची हवा, दोघांच्या हातात पिस्तूल, मागे सोबतचे 10 ते 12 टवाळखोर आणि बॅकग्राऊंडला धमाक्याचे बोल असलेले गाणे, सुसाट वाहने वाहणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहने उभी करून 16 टवाळखोरांनी असे रील तयार केले. मात्र पोलिसांपर्यंत ही रील पोहोचले आणि 12 तासामध्ये पिस्तुलाऐवजी हातात बेड्या पडून 5 जणांना तुरुंगाचा रवानगी करण्यात आली. मंगळवारी गुन्हे शाखेने जीसी भागात ही कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी भागात रविवारी रात्री बिबट्या बघायला मिळाला होता. त्यानंतर आता गुरुवारची सकाळ उघडली तरी अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आलंय. त्यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण आता बघायला मिळत आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.